हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो होतो कत्रावरून श्रीनगरला. जाता जाता आम्हाला भेटला एक 9.5 किलोमीटरचा बोगदा. हे बोगदा इतका मोठा होता की संपत नाही. एखादी माणसाची एक झोप होईल. आणि हे बोगदा पार केला की आपण डायरेक्ट पोचतो जन्नतमध्ये. एकदम भारी व्ह्यू होतं. लगेच संकेत भाऊनं घ्यायची होती काश्मीरची बॅट. त्याची बॅट घ्यायला इथं सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळून गेला होता या बॅटच्या दुकानांशी. न पोचलो श्रीनगरमध्ये. न कसला भारी व्ह्यू होता बघा. लगेच काढलं 2-3 फोटो स्टोरीला टाकायला आणि गेलो हॉटेल बघायला. तर हॉटेल पण आम्हाला भेटलं दल लेकच्या साईडलाच. हॉटेल एकदम भारी होता आणि हॉटेलपेक्षा हॉटेलचा मालक एकदम भारी होता. एकदम साधा माणूस. सोना पॅलेस नाव आहे हॉटेलचं. आणि तुम्ही कधी गेला तर त्याचा नंबर पण खाली टाकून देतो. मग काय मामाने घेतली त्याची इंटरव्ह्यू. न मामा तारीफ करायला काही कमी न पडा. जर कोणाला यायचं असेल, जर कधी आलात तर तुम्ही नक्की इथं थांबा. लय चांगलं हॉटेल आणि माणसं पण लय चांगली आहेत. लगेच दुसऱ्या दिवशी घेतला लसूण चिवडा खायला. गाडीनं निघलो अटल टनलला जायला. थांबलो मध्ये रस्त्यामध्ये कारण व्ह्यू लय चांगला होता. आणि तुम्हाला दाखवतो बघा काय आता. इथं तर डायरेक्ट दुधाची नदीच वाव होती. हे बघा दुधाची नदी. लगेच गेली सगळीजणं जेवायला. बोलतो व्हेज बिर्याणी खाऊन घेतो. धसा खाला आणि निघलो अटल टनलला जायचं होतं खरं बर्फ पण ट्रॅफिक होती रास. दिवस गेला असतं तिथंच. आणि बोगदा पार केला की परत एकदा डायरेक्ट असं वाटतं ना की स्वर्गान आलो. डायरेक्ट स्वर्गान. जे लोक बोलतात काय आहे काश्मीरला, तर कधीतरी येऊन बघा, मग तुम्हाला समजेल काश्मीरला काय आहे ते. लगेच फोटो बिटो काढला अटल टनलजवळ. 100 रुपयाने व्हिडिओ पण एडिट करून देतात. मी टाकली नाही ती, तुम्हाला दाखवतो नंतर टाकले. फोटो बिटो काढला आणि लगेच निघलो रिटर्न यायला. कारण आम्हाला संध्याकाळी जायचं दल लेकला, तिथनं जायचं लाल चौकला. हे भारी व्ह्यू होता एकदम. सगळ्यांनी फोटो बिटो काढलं मस्त की व्हिडिओ बनवून घेतल्या आणि निघलो आम्ही लगेच रिटर्न यायला. तर वाटण भेटली मेंढरा मी करत न काय. लगेच संध्याकाळी गेलो दल लेकला. बोटीन बसलो, फिरलो. कोणाला काही घ्यायचं होतं शॉपिंग केली. तिथनं गेलो रात्री लाल चौक जवळ गेलो. फोटो बिटो काढलं आणि आलो घरी हॉटेलला आणि झोपलो मस्त की जेवण. कारण तर आम्हाला जायचं होतं अयोध्येला. ना अयोध्या श्रीनगरशी होतं काहीतरी 1400-1500 किलोमीटर. मग काही छोटं बोलतं मी चालवेन गाडी बोलतं. निघालो अगं सकाळी लवकर. आता भेटू आपण डायरेक्ट अयोध्येला. जय श्रीराम.